काल तुम्ही ऐकलं की फळाची चिंता करू नका, पण आज श्रीकृष्ण सांगणार आहेत प्रत्यक्ष काम करताना मनाची अवस्था कशी असायला हवी. योगस्थ गुरु कर्मानी म्हणजे काय? जीवनात येणाऱ्या प्रत्येक वादळात स्वतःला स्थिर कसं ठेवायचं याचं रहस्य आज उलगडणार आहे. आज आहे दिवस 82, अध्याय 2, श्लोक 48. योगस्थ गुरु कर्मानी संयम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजया अर्जुना, तू आसक्तीचा, फळाच्या मोहाचा त्याग करून तथा सिद्धी आणि असिद्धी, यश आणि अपयश यामध्ये समान बुद्धी ठेवून योगात स्थित होऊन कर्तव्य कर्मे कर. कारण या समत्वालाच म्हणजेच मनाच्या समतोल अवस्थेलाच योग म्हणले जाते. मित्रांनो, हा श्लोक आपल्याला योग या शब्दाची खरी आणि अत्यंत प्रॅक्टिकल व्याख्या सांगतो. आपल्यासाठी योग म्हणजे केवळ आसनं किंवा प्राणायाम, पण श्रीकृष्णांसाठी योग म्हणजे मनाची स्थिरता. या श्लोकातून श्रीकृष्ण आपल्याला 3 मोठे लाईफ लेसन्स देणार आहेत. पहिलं म्हणजे योगस्थ कुरु कर्मानी. आधी स्वतःला शांत करा, स्वतःच्या केंद्रात स्थिर व्हा आणि मग कामाला सुरुवात करा. गोंधळलेल्या किंवा तणावग्रस्त मनाने केलेलं काम कधीही चांगलं होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे संगम त्यक्ता. कामाशी आणि त्याच्या परिणामांची आवाजवी भावनिक आसक्ती ठेवू नका. मीच हे केलं हा अहंकार बाजूला ठेवा. समत्वम योग उच्यते. काम करताना यश मिळो वा अपयश, दोन्ही परिस्थितीत ज्यांचं मन एका रेषेत राहतं, डळमळीत होत नाही, तीच खरी योगाची अवस्था आहे. थोडक्यात, जेव्हा तुमचं मन यशाच्या आनंदाने हवेत ओढत नाही आणि अपयशाच्या दुःखाने जमिनीवर कोसळत नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने योगी बनता. आणि असं मन तुम्हाला जगात कोणतंही ध्येय साध्य करून देऊ शकतं. केवळ फळाच्या आशेने काम करणारे लोक श्रीकृष्णांच्या नजरेत दीन म्हणजेच अत्यंत बिचारे का आहेत? उद्याचे दिवस 83मध्ये श्रीकृष्ण सकाम कर्म आणि निष्काम कर्म यातील मोठा फरक स्पष्ट करणार आहेत. अशाच डेली गीताबोधासाठी आत्ताच मराठी गीताला फॉलो करा. जय श्रीकृष्ण.